ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे। मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट अदानीच्या वीज बिल दरवाढीच्या प्रस्तावाला वीज नियामक आयोगानं मंजुरी दिली आहे। त्यानुसार अदानी कंपनीच्या 101 ते 300 युनिट दरम्यान तर बेस्टच्या 300 ते 500 आणि 500हून अधिक युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना वाढीवरती वीज बिल येणार आहे। ग्राहकांना 1 मे पासून जादा वीज बिल भरावं लागेल। महावितरण आणि टाटाच्या वीज दरामध्ये मात्र कपात करण्यात आलेली आहे। तर वीज दरवाढीचा शॉक बसणारे 0 ते 100 युनिटसाठी जुने दर 3.84 होते। नवीन दर सुद्धा 3.84 असणारे। मात्र 101 ते 300 युनिटसाठी जुने दर 7.43 होते आणि आता ते 7.43च राहणार असल्याचं बघायला मिळतंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 301 ते 500 युनिटसाठी जुने दर 11.53 होते, तर नवीन दर 11.91 होणार आहे। तर 500च्या वरती युनिटसाठी 13.70 जुने दर होते, ते आता 14.11 होणार आहेत। तर वीज दरवाढीचा शॉक जो आहे तो आता बसणार आहे। वीज बिल वाढीचा शॉक नागरिकांना बसणार आहे। 0 ते 100 युनिटसाठी 6.40 रुपये जुने दर होते, नवीन दर 6.38 असतील। तर 101 ते 300 युनिटसाठी जुने दर 9.10 होते, ते आता नवीन दर 9.63 असणार आहे। अदानी इलेक्ट्रिसिटीचे हे जे वीज दर आहेत ते वाढणार असल्याचं आपण पाहतोय। 301 ते 500 युनिटसाठी जुने दर 11.10 होते, नवीन दर 11.13 असतील। 500च्या वर युनिटसाठी 12.40 जुने दर होते, जे की आता 11.98 होणार आहेत।